सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमची कोणती पोस्ट निघाली आहे सर? माझी RRB PO आणि IBPS PO निघाली. वा, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? फॅमिली बॅकग्राऊंड, माझी आई हाऊसवाईफ आहे, माझे बाबा शेतकरी आहे आणि हे माझे काका आहेत. अच्छा, हा. काय वाटतंय आजच्या या यशानंतर तुम्हाला? आजच्या नंतर खूप छान वाटत आहे. ड्रीम्स कम ट्रू ही गोष्ट साध्य होताना दिसते. त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे जे वाटा आहे तो आई बाबांचाच आहे. त्यांनी खूप स्ट्रगल केली. म्हणजे शेतामध्ये जाऊन आम्हाला शिकवलं. माझ्या भावाला पण BSc ॲग्री शिकवलं, मला पण इंजिनिअरिंग केली. आणि त्यानंतर मी म्हटलं की मला बँकिंग करायचं आहे. तर म्हटले ठीक आहे, तुला जे वाटते ते कर, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट आहे आमचा. आणि आमची शेती होती, शेतीचा जो खर्च होता तो इंजिनिअरिंगमध्ये तो आमचा तिकडचाच जायचा. आणि त्यानंतर बँकिंगचा पण त्यांनी खर्च केला. ते म्हटले की तुला जिथपर्यंत करायचं तिथपर्यंत कर, बाकी पैसे वगैरे आम्ही पुरवतो. बस त्यांचं स्वप्न पूर्ण होताना खूप काका तुमची काय भावना आहे आज? असं हेच विचार की आमची जी पुराणं काही नाही, मग बँकेमध्ये आहे ते करून दाखवलं, जे म्हटलं ते स्वप्न आमचं साकार झाले. बस आम्हाला याच्यावर काहीच नाही. आज गावात सगळीकडे तुमचं नाव होत असेल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? लय कौतुक वाटते मुलाचं, जे या मुलानं करून दाखवलं ते, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमची परिस्थिती कशी होती एकंदर? आमची तर लय मी एक एकर शेती, लय खराब परिस्थिती आहे आमची. एक म्हणजे एकर शेती होती आमच्याजवळ. त्याच्यात 2 मुलं, एक BSc ॲग्रीमध्ये गेलं, एक इंजिनिअरिंग करायची इच्छा होती दादाची आमची. तर याला भरपूर मेहनत करून पैसा पुरवला, आम्ही सर्व केलं. शेवटी येणं जसं मेहनतचं फळ दिलं आमच्या. आज एका अधिकाराचा बाप म्हणून काय फिलिंग आहे तुम्हाला? काय तुमची भावना काय आहे? का अधिकाराचा बाप म्हणून तुम्हाला ओळखलं जाते? आम्ही हे असं स्वप्न नव्हतं पाहिलं, इतकं त्यांना करून दाखवलं की गावात आमच्या तालुक्यातून असं कोणी होईल नाही अजून, आमच्या समाजामध्ये पण आमच्या याच्यामध्ये. वा, क्या बात आहे. मॅडम काकू तुमची काय भावना आहे? स्वप्न पूर्ण केलं एवढीच इच्छा. आज सगळीकडे गावात हो. तुमचं नाव होतंय, हो. काय वाटतंय त्याबद्दल? खूप चांगलं वाटतं. शुभम सर्स अकॅडमी बद्दल सांगायचं झालं तर काय हा. सांगणार? एकदम चांगला शिक्षण दिलं जाईल. मस्त छान शिकवलं. आणि बाबांचं एकच स्वप्न होतं की बस मुलांनी शिकावं आणि नोकरीला लागावं. बस आता ते स्वप्न पूर्ण झालं. खूप छान वाटतं. काका तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तर खूप छान वाटतंय. आमच्या परिवारातून कोणीतरी एक जण म्हणजे ऑफिस लाईनमध्ये गेला आणि खर्च मेहनत सगळ्यांनीच केली, पण म्हणतात ना, प्रयत्ने रगडिता वाळूचे कण तेलगडे, ती त्यांनी करून दाखवलं. याच्यात आम्हाला खूप अभिमान आहे. अगदी खरंय. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.